कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। कातळी भोगावच्या पुलावरील गर्डरच्या कामाचं क्युरिंग अपूर्णच, कशेडी घाटाला पर्यायी मार्गाच्या उद्घाटनाला लागला ब्रेक। मेरकरवाडा बंदरावरील अनधिकृत बांधकाम हटवण्याची नोटीस, काही मच्छीमारांनी स्वतःहून हटवली बांधकामे। पंढरपूर येथे वारकरी भवन बांधण्याचे मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन, शीळ वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळाच्या सप्ताहाला दिली भेट। आणि सरंबळ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले आकाश दर्शन, ग्रह आणि तारे यांची दुर्बिणीतून केली पाहणी। पाहुयात सविस्तर वृत्त। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गांपैकी दुसऱ्या भुयारी मार्गाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी होण्याच्या चर्चांना आता ब्रेक लागला असून कातळी भोगावच्या पुलावरील गर्डरच्या कामाचे क्युरिंग अपूर्ण असल्यानं म्हणजेच पिलर्स आणि गर्डर्स एकसंध मिळून येण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी आवश्यक असल्याने या भुयारी मार्गातून वाहतूक सुरू होण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त टळलाय। प्रजासत्ताक दिनी दुसऱ्या भुयारी मार्गातील वाहतुकीचा शुभारंभ करण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे प्रस्तुत प्रतिनिधींनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वदिनी शनिवारी दुसऱ्या भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी भेट दिली असता आतील भागातील भुयारांच्या दुतर्फा संरक्षक कठडे बांधण्याचं काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे। विद्युत प्रकाश झोताचं काम 80% पूर्ण झालं असून दोन्ही भुयारांना जोडणारे 4 भुयारी मार्ग अपूर्ण अवस्थेत आहेत। व्हेंटिलेशनसाठी तसेच भुयारामध्ये हवा खेळती राहण्यासाठी 10 मोठ्या आकाराचे एक्झॉस्ट फॅन बसवण्यासाठी आणून भुयारामध्ये ठेवण्यात आले। दुसऱ्या भुयारी मार्गात देखील वरच्या बाजूला कातळामधून 4-5 ठिकाणी पाण्याची संततधार सुरू आहे, मात्र भुयारी मार्गातील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यास उपयुक्त असल्याचं दिसून आलंय। हा भुयारी मार्ग सुरू झाल्यानंतर या भुयारी मार्गातून कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू होऊन पहिल्या भुयारी मार्गातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू होणार आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 कशेडी घाटाला पर्यायी हा भोगावचा कातळी भुयारी मार्ग चालू झालेला आहे। एक भुयारी मार्ग आपण पाहतो ते रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, त्यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला होता। दुसऱ्या भुयारी मार्गाचा शुभारंभ 26 जानेवारी म्हणजे उद्याला होणार आहे अशा पद्धतीची चर्चा झाली, मात्र आतमध्ये व्हेंटिलेशनचं काम अपूर्ण आहे। या कडेला भुयाराच्या जे काही बॅरिकेडिंग करायचे असतात ते काम अपूर्ण आहे। आतले जे काही 4 युटर्स आहेत त्याचं काम अपूर्ण आहे। भरून पाणी गळत आहे। हे जे अनेक वर्षापासून म्हणजे जेव्हा भुयारी मार्गाला जेव्हा भूमर लावून ते काम खणण्यात आलं तेव्हापासून जे पाणी गळत आहे ते आजही तसंच आहे। पुष्कळसं काम अपूर्ण आहे। जे आपल्याला त्याच्यामध्ये विद्युतीकरणाचा भाग आहे तो आता कुठेतरी 80% पूर्ण झालेला दिसून येतो आहे। एकूणच 26 जानेवारी 2025ला कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाचा शुभारंभ होईल दुसऱ्या, असं जे काही सांगितलं जात होतं ती वस्तुस्थिती आता या क्षणी तरी दिसून येत नाही। उद्या 26 जानेवारी आहे आणि येत्या 10-15 दिवसात केवळ जे विद्युतीकरणाचं काम आहे, विद्युत प्रकाश झोतांचं काम आहे तेवढं पूर्ण होईल। व्हेंटिलेशनसाठी आतमध्ये आपण पाहतो 6 ते 10 वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्स तिथे ठेवलेले आहेत, ते अजून तिथे त्यांना लावायचे आहेत। ते जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66चा हा दुसरा भुयारी मार्ग जो आहे हा त्यानंतर सुरू होईल अशी लक्षणं आहेत। उद्या 26 जानेवारीला हा भुयारी मार्ग वाहतुकीस खुला होण्याची शक्यता जराही दिसून येत नाही।
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा बंदर येथील अनधिकृत बांधकामे हटवण्याबाबत मत्स्य विभागानं नोटीस बजावली आहे। ही बांधकामे मच्छीमारांनी स्वतःहून हटवावीत असे आदेश प्रशासनाने दिले आहेत। ही सर्व अनधिकृत बांधकामे 26 जानेवारीपर्यंत हटवण्याची मुदत देण्यात आली असून काही मच्छीमारांनी शनिवारीच स्वतःहून बांधकामे हटवण्यास सुरुवात केली आहे। आज या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश मायनकर, परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक निखिल पाटील, शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर, मत्स्य व्यवसाय अधिकारी आनंद पालव आणि प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय नागनाथ भादुले उपस्थित होते। मात्र काही मच्छीमारांनी अजूनही बांधकामं हटवली नसल्यानं सोमवारी प्रशासन ही बांधकामं हटवणार की काय, मच्छीमार स्वतःहून बांधकामे बाजूला करणार का हे तर पाहणं गरजेचं आहे। रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहराला जोडणारा एकही रस्ता चांगल्या स्थितीत नाहीये। अलिबाग वडखळ मार्गाचा 10 वर्षांपूर्वी चौपदरीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला, परंतु अद्यापही या रस्त्याच्या कामाची जबाबदारी कोणत्या खात्यावर आहे हेच प्रशासनानं निश्चित केलेलं नाही। त्यामुळे हा रस्ता केव्हा पूर्ण होणार असा सवाल जिल्ह्यातील नागरिक व्यक्त करतात। मुंबई गोवा महामार्गाला जोडण्यासाठी वडखळ अलिबाग हाच एकमेव जवळचा मार्ग आहे। या मार्गावर नेहमी रहदारी असल्यानं त्याचे चौपदरीकरण करावेशी मागणी केली जात आहे। गुरुवारी माजी आमदार सुभाष पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेत महामार्गाच्या कामकाजाचा आढावा घेतला। महामार्गाच्या कामात यंत्रणांची टोलाटोलवी सुरू आहे। महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग दोन्ही विभाग या रस्त्याची जबाबदारी झटकत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे रस्त्याच्या कामाबाबत दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न अलिबागकरांना पडलाय। सुरुवातीला अलिबाग ते वडखळ हा मार्ग वाहतूक बांधकाम विभागाकडे होता, त्याला राज्य मार्गाचा दर्जा होता। नंतर याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला। रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देण्यात आलं। यानंतर महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। त्याचे सर्वेक्षण प्रकल्प अहवाल देखील तयार करण्यात आले होते, पण रस्त्याच्या किमतीपेक्षा भूसंपादनाची किंमत अधिक असल्यानं आणि याच परिसरात अलिबाग विरार बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्प येणार असल्याने या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव बरगळण्यात आला। त्यामुळे महामार्ग प्राधिकरणानं हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केला आहे अशी विनंती करण्यात आली। त्यानुसार हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला। बैठक अशी होती की अलिबाग वडखळ रस्त्याचं रुंदीकरण होत नाही। बरेच खासदार साहेब आहेत, आमदार आहेत, पण त्या रस्त्याकडे काय लक्ष देत नाही ते मला प्रश्न पडलाय। रस्त्याची आज पुढचा पावसाळा आला तरी रस्त्याच्या बाजूची साईड पट्टी पण काढलेली नाही। मीटिंग मध्ये असं लक्षात आलं की रस्ता कोणाच्या मालकीचा हेच अजून सर्टिफाय झालेलं नाही। NHI सध्या आमच्याकडे नाही, नॅशनल हायवे आमच्याकडे नाही, BNC वालेमध्ये आम्ही हस्तांतर केलंय। पण या मीटिंगमुळे आता जे डेप्युटी कलेक्टर होते त्यांनी सांगितलं की याचा निकाल 10-15 दिवसात लावा आणि NHI ला त्यांनी निर्देश दिले की रस्त्याच्या दुतर्फा असणारे गवत काढणे, रस्त्याला बोर्ड लावणे, त्याचबरोबर जी साफसफाई जे खड्डे पडलेले आहेत ते दुरुस्त करावे। आणि विशेषतः JSW कंपनीच्या संदर्भात विषय होता का JSW कंपनीच्यामुळे होणारे वायू प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण आणि धुळीचं प्रदूषण याच्यावरती पर्यावरण विभागाचे पण अधिकारी आले होते। ज्या JSW कंपनीच्या लगत जे पार्किंग आहे त्याच्यामुळे धूळ उडते आणि पर्यावरणात या प्रदूषणामध्ये वाढ होते, त्याचे पण निर्देश द्यायला मी मीटिंगमध्ये ठरलं, अधिकाऱ्यांनी सांगितलं। आणि शनिवार, रविवार आणि शुक्रवार या दिवशी जी ट्रॅफिक होते अलिबाग वडखळ रस्त्यावर, तेव्हा अवजड वाहनं त्या ट्रॅफिकच्या वेळेला सोडू नयेत असा पण मी तिथे विषय मांडला। त्याला पण प्रशासनाने निर्णय दिला की तसे आदेश काढण्याची त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केलेली आहे। मला निश्चित खात्री आहे की हा प्रश्न अलिबाग वडखळ रस्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्यकर्ते राज्य करतात, त्यांच्या जिल्ह्याचं राजधानीचं ठिकाण, पण भारतामध्ये एकमेव असं जिल्ह्याचं ठिकाण आहे की ते 4 पद्धतीने जोडलेलं नाही। त्यावेळेला हा रस्ता मंजूर झाला होता, पण रस्त्याच्या खर्चापेक्षा जागेला किंमत जास्त होते म्हणून तो रस्ता रखडला। त्याच्यानंतर अलिबाग विरार रस्ता हा होईल म्हणून हा रस्ता थांबवला। अरे एकेका शहराला तुम्ही 10 रस्ते करता आणि पर्यटन जिल्हा असणारा अलिबाग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचं ठिकाण असणाऱ्या जिल्ह्याला रस्ता का जोडला जात नाही हा प्रश्न या निमित्तानं मी उपस्थित केला होता। प्रशासनाने त्याची 15-20 दिवसात काय होते याची मला कळवलं आहे।
तरुण म्हणजे देशाचा भवितव्य आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पात्र मतदारांनी मतदार यादीत आपली नावे नोंदवावीत, आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला सुदृढ करावं असं आवाहन रत्नागिरी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केलंय. नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या SP हेगशेट्टे महाविद्यालयात 15वा राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, प्रांत अधिकारी जीवन देसाई, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्टे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर आशा जगदाळे, दिव्यांग मतदारांचे आयकॉन संकेत चाळके, शक्ती सेवा संस्थेच्या अध्यक्षा तसेच तृतीयपंथी मतदारांचे आयकॉन पल्लवी परब, यूथ आयकॉन शिवम परब आदी उपस्थित होते. प्रारंभी भारत निवडणूक आयोगाच्या नथिंग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर या थीमचे प्रसारण करण्यात आले. त्यानंतर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी उपस्थितांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली. महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी राजापूर शहरानजीकच्या शिळगावी वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळाच्या वतीनं सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला सदिच्छा भेट दिली. वारकरी आपल्या वाणीतून समाज प्रबोधन, समाजाला आकार देण्याचं काम करत असतात. आज आपल्या देशामध्ये चारही बाजूनी इस्लामिक आक्रमण होताना दिसत आहे. अशावेळी हिंदू समाजाला जागृत करण्याचं काम कीर्तनाच्या माध्यमातून आपण करावं असं आवाहन राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी शिळ तालुका राजापूर येथे केलं आहे. पद्धतीने आनंद व समाधान वाटलं. आज जे काही वातावरण इथे पाहायला मिळालं त्यामुळे मला निश्चितपणे आम्हाला प्रेरणाही मिळाली. मी आत्ताच किरणजींना सांगत होतो की आपल्या या राजापूर भागामध्ये आणि माझ्या वैभवडी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदाय आहे. मीही माझ्या मतदारसंघातल्या वैभवडी तालुक्यामध्ये जिथे आपण सगळेजण जात असाल, आम्ही सातत्याने आपल्या वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम आम्ही घेत असतो, दर्शन घेत असतो, मार्गदर्शन ही करत असतो. आणि आपल्याकडून समाज प्रबोधनाचं आणि समाज घडवण्याचं फार मोठं काम आपल्या माध्यमातून होतं. मी 2 दिवसा अगोदर आळंदीला होतो आणि तिथेही वारकरी संप्रदायाने आयोजित केलेल्या हिंदू महोत्सवाला मी आवर्जून तिथे भेट दिली. आणि त्या निमित्ताने जे मी तिथे आवाहन केलं, विनंती केली, ती विनंती आपल्यालाही इथे मुद्दामून करेन. कारण का कीर्तनकारांचा एक वेगळा प्रभाव आपल्या समाजावर असतो. समाज प्रबोधन करणं, समाजाला आकार देणं आणि समाजाचं भविष्य घडवण्याचं काम आपण आपल्या वाणीतून निश्चितपणे करत असता. म्हणून आपल्याला मी विनंती करेन की आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये आपण सर्वजणांनी आपल्या कीर्तनातून जास्तीत जास्त हिंदू समाजाला प्रबोधन करणं आणि आपला हा हिंदू राष्ट्र अजून भक्कम कसा होईल, आपल्याकडे जे हे इस्लामिक आक्रमण चारी बाजूने होत आहे ते आपण थांबवता कसं येईल, या सगळ्याचं प्रबोधन आपण आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त करावं ही विनंती मी आपल्याला आजच्या निमित्ताने करेन. सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून जे वारकरी भाविक दरवर्षी पंढरपूरला जातात त्यांच्या पंढरपूर येथे निवासाची सोय व्हावी म्हणून वारकरी भवन बांधण्याचं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिलंय. भाजपचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस आणि राजापूर तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष रवींद्र नागरेकर यांच्या पुढाकारातून गेली 3 वर्षांपासून मौजे शीळ येथे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येत आहे. परमपूज्य सद्गुरू विश्वनाथ तथा भाई महाराज गोसावी यांचे आध्यात्मिक प्रवचन यावेळी पार पडले. यावेळी आमदार किरण सामंत, राजापूर तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष सरपंच अशोक पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा नागरेकर, नामदेव नागरेकर, गोपाळ गोंडाळ, सुरेश बाईत उपस्थित होते. एक थोडा प्रयत्न आहे की आपण पंढरपूरमध्ये मोठ्या संख्येने आपल्या कोकणातले वारकरी तिथे जातात, आपण मोठ्या संख्येने तिथे जमतात, दरवर्षी जमतात. तर आम्ही दोघांनी ठरवलं की चला येणाऱ्या दिवसामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि प्रामुख्याने त्यांचा मतदारसंघ राजापूर आणि माझ्या वैभववाडीच्या वारकरीच्या संप्रदायासाठी आपण पंढरपूरमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या वारकऱ्यांसाठी एक वारकरी भवन उभं कसं करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही दोन्ही पावलं टाकणार आहोत. कोणतेही काम करा पण उत्कृष्टपणे करा असे मत हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते श्रेयश तळपदे यांनी व्यक्त केले. ते भक्तश्रेष्ठ कमलाकर पंत वालावलकर रुग्णालय सावर्डे येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कोणतेही काम करत असताना उत्कृष्टपणे करा हे सांगत असताना त्यांनी आपल्या जीवनातील अनेक प्रेरणादायी प्रसंग सांगितले. रुग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट वैद्यकीय सोयीसुविधा, येथील डॉक्टर्स, नर्स आणि इतर सर्वांचे भरभरून कौतुक केले. वालावलकर रुग्णालय, मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, फिजिओथेरपी कॉलेज, स्पोर्ट्स अकॅडमी तसेच त्यांनी न्यूक्लिअर मेडिसिन लिनियर एक्सलेटर विभागाला देखील भेट दिली. वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात श्री सद्गुरू सहजानंद सरस्वती महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमात संस्थेचे हितचिंतक आणि रुग्णांना योग्य मार्गदर्शन करून वालावलकर रुग्णालयात उपचारांसाठी मार्ग दाखवणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचा, समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संगमेश्वरचे संजय शिंदे, मार्गतामाणेचे मनोहर चव्हाण, खेडचे सुरेश पवार, जळगावचे संदीप देसाई, दापोलीचे किरण पावसे, शृंगारतळीचे कासम सालेह, विश्वस्त मैत्री ग्रुप पोलादपूरचे उदय खरे यांच्यासह अनेक मान्यवरांचा यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निमित्ताने खरं तर मी मेडिकल फ्रेटर्निटी इन इट्स एंटायरिटी याचे खरंच आभार मानू इच्छितो. कारण एक छोटासा इन्सिडेंट झाला होता माझ्याबरोबर सुद्धा मागच्या डिसेंबरमध्ये, आणि केवळ इतके उत्तम सगळे मेडिक्स, पॅरामेडिक्स आणि त्यांनी जे काय धावपळ करून मला ज्या पद्धतीने वाचवलं त्यासाठी मला वाटतं खरं तर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. तुमच्याकडून एका गोष्टीचा आनंद आहे की मी एका अशा वास्तूमध्ये जी आम्हाला सगळ्यांनाच खूप इन्स्पायर करते. म्हणजे मी पहिल्यांदा पण जेव्हा आलो होतो तेव्हा मी बघून इथे जे काय त्या पद्धतीचं काम केलं जातंय, ज्या पद्धतीचं कॉलेजमध्ये किंवा हॉस्पिटल्समध्ये जे इक्विपमेंट्स वगैरे होते आणि जे काम होतं ते बघून मी अवाक होतो. आणि मी आता इतक्या वर्षानंतर आल्यानंतर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये अजून खूप गोष्टींची वाढ झाली आहे, खूप वेगवेगळे कार्यक्रम आहेत. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे तुम्हा सगळ्यांचे इंटेन्शन तेव्हा सुद्धा चांगलंच होतं आणि आता सुद्धा उत्तमच आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. एवढंच वाटतं की बरेच जण काहीही न करता बराच त्यांचा ढिंडोरा पिकते राहते, जसं आम्ही हिंदीमध्ये बोलतो की ब्लोईंग युअर ओन ट्रम्पेट. इकडे तर तुम्ही एवढं सगळं इतकं चांगलं काम करताय, हे मला वाटतं जगभरात पसरलंच पाहिजे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवडी विधानसभा शाखा क्रमांक 194-95 हिंदवीर सेवा संघ येथे स्वर्गीय हिंदहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त भारतीय कामगार सेना चिटणीस अरुण तोरसकर, उपशाखा प्रमुख किसन पेवेकर, उपशाखा प्रमुख शैलेश पाटील, सीईओ शिवसैनिक किशोर मालवणकर यांच्या हस्ते बालवाडीतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीचे प्राध्यापक, MBBSचे विद्यार्थी, प्रशासन शाखेतील अधिकारी, कर्मचारी यांनी स्वच्छता श्रमदान मोहिमेमध्ये सहभागी होऊन श्रमदान केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथील सरंबळ इंग्लिश स्कूल सरंबळच्या विद्यार्थ्यांसाठी आकाश दर्शन हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम पार पडला. याद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांना आकाशातील ग्रह, तारे, तारकासमूह, तारकापुंज यांचे दुर्बिणीतून अगदी जवळून दर्शन झाले. याद्वारे विद्यार्थी वर्गाच्या खगोलशास्त्रीय ज्ञानात भर पडली. होरायझन एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या माध्यमातून आकाशातील आविष्कार अनुभवता आले. आमच्या शाळेत ते आलेले, त्यांनी आम्हाला गुरुग्रह, शुक्रग्रह हे आम्ही डोळ्यानेच पाहत होतो, ते आज आम्हाला दुर्बिणीने बघितलं, ते जवळून दिसले. आम्हाला ते कुतूहल आम्हाला निर्माण झाले आणि त्याबरोबरच गुरु, शुक्र, शनी दाखवले, त्यामुळे आम्हाला आनंद वाटला. आणि त्यानंतर तारे दाखवले, ते वृषभ राशी वगैरे सगळं दाखवलं, त्यामुळे आम्हाला आनंद वाटला. म्हणजे आकाश दर्शन कसं असतं याची मला काहीच कल्पना नव्हती. आधी आलो तेव्हा पण काहीच कल्पना नव्हती. आकाश दर्शन जेव्हा सुरू झालं तेव्हा त्याच्यामध्ये खूप जास्त माहिती मिळायला लागली. मला असं वाटलं पण नव्हतं की आमच्या गावामध्ये एवढा मोठा आकाश दर्शनाचा कार्यक्रम होईल, एवढी जास्त माहिती मिळेल आणि
खूप नवीन नवीन तंत्रज्ञान यामध्ये वापरलं होतं. त्यामुळे प्रत्येक ग्रहाची, प्रत्येक ताऱ्याची आणि प्रत्येक राशीची माहिती मिळताना खूप आनंद झाला. आम्हा सर्वच विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला जेव्हा आम्हाला कळलं आमच्या शाळेमध्ये आकाश दर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. आम्ही आजच्या दिवसासाठी खूपच उत्सुक होतो आणि आजचा दिवस उजाडला म्हणजेच आकाश दर्शन. आम्ही ग्राउंडवर गेलो, तेथे आम्हाला पहिल्यांदा शुक्र तारा आणि शनी आम्हाला दाखवला. शुक्र मी पहिल्यांदाच पाहिला, तो पण दुर्बिणीमधून, आणि शनी पण मी पहिल्यांदाच पाहिला, तो पण दुर्बिणीमधून. आम्हाला माहीत पण नव्हतं शनी शुक्र हे प्रत्यक्षामध्ये कसे दिसतात, आणि आम्हाला पाहून तो खूप मस्त वाटलं. आणि आमची अशी इच्छा आहे की पुन्हा पुन्हा आमच्या शाळेमध्ये असंच आकाश दर्शन होत राहावं. सर्वप्रथम खरोखर आपल्या म्हणण्याप्रमाणे आजचा जो आमच्या गावामध्ये, आमच्या या प्रशाळेमध्ये आकाशगंगा दर्शन या अवकाशातील होणारे बदल हा जो कार्यक्रम आमच्या गावचे सुपुत्र मुंबई स्थायिक केतनजी परब यांनी जो आयोजित केला, तर त्याला खरोखर एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी किंवा सुवर्ण संधी म्हणता येईल. कारण सरंबळ गावासारख्या ठिकाणी शिकणाऱ्या मुलांना प्रत्यक्षात आकाश दर्शन आणि त्यांच्या आधुनिक उपकरणाने आकाश दर्शन होणं, अवकाशातील बदल समजवणं किंवा आकाशगंगेसारखा कार्यक्रम त्यांना आस्वाद घेता येणं ही खरं त्यांची पर्वणी होती. आणि या जो स्तुत्य उपक्रम जो आमच्या बंधू किंवा आमचे ग्रामस्थ केतनजी परब यांनी जो आयोजित केलाय, खरोखर त्यांचे मी धन्यवाद आभार मानतो त्यांचे. त्यांनी एवढा चांगला कार्यक्रम इथे आयोजित केला आणि मुलांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी जो काय त्यांनी खटाटोप केलाय, पुन्हा मी त्यांचे आभार मानतो. 80 साली जेव्हा पहिलं खग्रास सूर्यग्रहण झालं होतं, जे भारतातना किंवा मुंबईतना जे 92% दिसलं होतं, त्यावेळेच मला लागलेली गोडी ती पुढे आपल्या नेहमीच्या उपक्रमामध्ये जी झाकली गेली, ती मी परत माझ्या 55व्या वर्षी ती परत काय म्हणतात उत्स्फूर्त करून मी स्वतः या खगोलशास्त्रावर कोर्स जॉईन केला. आणि जे ज्ञान मी मिळवतोय ते सगळीकडे मिळावं, आणि मला माझ्या याच्यात जो मध्ये एवढा गॅप पडला 30-35 वर्षाचा, तो मुलांच्या शिक्षणात पडू नये आणि त्यांना एक सुरळीत संधी मिळावी म्हणून हा सगळा खटाटोप होता आहे, ज्याचं नाव आहे होरायझन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी. तर ही संस्था जी आहे ती अख्खी खगोलशास्त्रावरती आहे. आकाश दर्शन हा छोटासा भाग आहे आणि होरायझन म्हणजे क्षितिज. तर तिथून सुरुवात होते आकाश दर्शनाची. तर त्यामुळे आम्ही ही जी दुर्बीण आणलेली आहे त्याने मुलांना खूपच डीप मध्ये जे तारे ग्रह नक्षत्र जे आहेत त्याबद्दल त्यांना माहिती पण दिली जाते आणि प्रत्यक्षात दाखवलं जातं की शनीचे कड्या कसे दिसतात, गुरुचे उपग्रह कसे दिसतात. तर हे सगळं आम्ही दुर्बिणीने दाखवून त्यांना तारे नक्षत्र आणि तारका समूह हे सगळे काय आहेत हे सगळे आम्ही प्रत्यक्षात आमच्या दुर्बिणीच्या मदतीने आणि प्रत्यक्षात डोळ्याने सुद्धा कसे दिसतात हे सगळं आम्ही त्यांना माहिती दिली. आणि मुलांनी खूपच चांगला सहभाग घेतला. मुलांनी नाही तर त्यांच्या पालकांनी सुद्धा, कारण की रात्रीची वेळ आहे, अख्खा रात्र प्रोग्राम असणार, तर पालकं सुद्धा आली मुलांसोबत आणि त्यांनी खूपच चांगल्या पद्धतीने जो आहे ऑब्झर्वेशन केला. माझं नाव मिहीर गिलबिरे, मी खगोलशास्त्री आहे. गेल्या 13 वर्षापासून मी हे कार्यक्रम करत आलोय, पूर्ण महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारतामध्ये. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.